आईस पण मस्त आहे एकदम. आखे देखी तो आता एवढी मजा केली नाही शाळेमध्ये काय असं होऊ शकत नाही. एक खोटा आहे साप खोटा आरोप आहे माझ्यावर. तोंड वेगळी होती कॅमेरा आला लगेच ट्रेन एकदम कसे येल्लो येल्लो वैभव लावतोय. कसं वाटतंय छत्री हो कोरी बारीक फक्त दिसायला वयामध्ये बाकी खूप मोठ्या झाडू बसलेले आहेत. एवढा आहे ना. इकडं रमी पण खेळतो तिकडं किटो पण खेळतो. खेळायचं असं ते एकच केला नाही तर बाय बाय. पेरी पेरी मॅगी आहे आणि पेरी पेरी फ्राईज आहे. कोण आलेलं आहे पैसे घरून ठेव. हॅलो गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज ब्लॉग बनवायचं कारण तुम्हाला माहीतच आहे. आज डे 3चा तुम्ही ब्लॉग बघितलं असेल, तुम्हाला समजलं असेल किती मजा केली आम्ही. पत्ती वगैरे गेलो. आज आहे डे 4. डे 2चा तर काही जमला नाही. आज आहे डे 4. शाळेच्या राजाला आता नाश्ता ठेवायला जायचं आहे. नाश्ता ठेवून येतो आणि मग तुम्हाला आल्यावरती भेटतो. चला. आणि आज पावभाजी केलेली आहे तिथे. तर गाईज आता शाळेच्या इथे नाश्ता ठेवायला लागतं. कसं रोजचा नाश्ता असता आमचा शाळेच्या इथं. तोपर्यंत गणपती येतो. बरं आजचा स्पेशल पावभाजी आहे. कोण कोण आलेलं आहे बघा ठेवायला. आम्ही 3 जणी आहेत. या 3 जणी आहेत. मी आहे आणि प्रसाद वाटायला असतात आणि इकडची पोरात सगळी. चला आता घरी जाऊन नाश्ता करायला. अजून नाश्ता नाही केला आणि आत्ताच शाळेच्या इथे नाश्ता ठेवून आलो आणि आता नाश्ता करायला बसतो. पावभाजी आहे बघा. हे 2 जणी बसले आहेत पावभाजी खायला. हिनी 7 का 8 पाव खाल्लं आणि हिनी 7 का 8 खाल्ले पाव. आणि आम्ही टोटल पाव 70 का 75 आणलेले आहेत पप्पा बोलले. कारण की तेवढे लागतातच घरामध्ये नाश्ता करायला. अजून बाजूबाजूला 2-3 ठिकाणी नाश्ता द्यायचा असतो म्हणून शाळेच्या इथे पण द्यायला असतो म्हणून. आणि ही बघा सकाळी सकाळी आलेले. अरे खायची बात करतच नाही मी. ही सकाळी सकाळी पत्ती खेळायला आलेली. तुम्ही बघू शकता किती वाजले बघा. बघा 11 वाजले पत्ती खेळायला आले आणि नाश्त्याला असता आल्या. मीनी अजून नाश्ता नाही केला. गर्दाने वे अजून नाश्ता नाही केला आणि हिने नाश्ता करायला घेतला. बाप्पाच्या इथला पण कोणीतरी घेतलेला आहे खायला नाश्ता. आजचं बाप्पा आमचे रूप गणपती बाप्पा मोरया. बघा पावभाजी आहे. आता खाऊन घेतो मस्तपैकी. चीज बीज आहे. इकडे मम्मी करायला बसले नाश्ता. आणि ही आहे मिठाई व घेतले जोड आल्यापासून. मिठाई व जोड घेतले. अख्खा बॉक्स आहे हातामध्ये. तर मी समोर बोलतं अरे खोटी नको बोलावतो. तोंड भरलेला आहे अख्खा. खूप बेकार आहे एकदम. हावरट आहे 1 नंबरची. तर काही आता किती वाजलेत बघा. 2:15 वाजले. आता आम्ही जेवायला जाऊ. तुम्हाला बोलू मानसी पत्ती खेळायला आलेली आहे आणि बघा पत्तीच खेळायला आलेली आहे. कामाची आहे ती. आणि मोन्याची आई आले. लक्ष्मी मावशी झाले. आणि माझे शाळेतले मित्र आहेत 2. विशाल आहे आणि हा गोविंद आहे. आम्ही म्हणजे बॅक बेंचर्स जाऊ एक प्रकारचे. आवडी मजा केली नाही शाळेमध्ये काय सांगू. जास्त करून विशाल आणि मी बाजूबाजूला असतो आणि आमच्या पुढच्या बेंचवर असायचा. पुढच्या नाही तर मागच्या बेंचवर असायचा. असं आहे. मग काय मित्राकडे आलात तुम्ही त्याचे. आणि ते हरवर्षी येतात ना 2 जण. आता त्या गोविंदाचा नंबर माझ्याकडे कधी त्याला मी पाठवतो कधी नाही पाठवत. पण तो विशालच्या सोबत येतोच म्हणजे येतो. एवढा आहे त्याचा. कितीही गोपाल असलं तरी तो येतोच पाहिजे. घेऊन येतो त्याला. असं आहे नेहमी घेऊन येतो. तुम्हाला काय अडथळे नाही ना झाली येता येता. नाही आमचा मित्र येतो ना घ्यायला आम्हाला नेहमी. मागच्या वेळेस गेलतो यांना घ्यायला. आता त्यांचा रिचार्ज संपला. आता मला कसं काय समजणार काही आलेत ते. बोलले का घरातून निघताना 15 मिनिटात फोन कर. तर मी ते ब्लॉग टाकत बसलो. मला काय मी काय फोन केलाच नाही. आजच रिचार्ज संपलाय म्हणजे. जाऊ दे आता त्यांना जेवायला नेतो मी. मी पण त्याच्यासोबत बसतो जेवायला. काय लाईक कमेंट करा. बस सबस्क्राईब बी करायला लागेल ना. सबस्क्राईब करायला लागतात ना बघ. चला आता यांना जेवायला घेऊन जाऊ तिकडे. आणि इथं पत्ती गेली तर मला की यांच्यामध्ये जॉईन हो आपण. तर काय इथं आजचा आमचा मेनू आहे. पुलाव वडी पापड आहे. आणि शिरा आहे ना. हो वाटतं शिराच आहे. हा लापशी आहे. तर चण्याची भाजी आहे आणि ते कोशिंबीर आहे. जी विशाल बसलाय जेवायला. यो बोलतोय माझा उपास आहे शनिवार. काय विषय कोणच्यासाठी उपास पकडे. कोणच्यासाठी पोरगी चांगली भेटावी म्हणून काय. आणि आमच्या नारायकाचा पण उपास आहे. नारायका जेवत नाही. पण संध्याकाळी जेवायला या तुम्ही. जुगाराम पैसे आलं पाहिजे एवढं सांग. काय जुगाराम पैसे यायला पाहिजे. मग कोण देईल तुम्हाला जुगाराम पैसे. मग पत्ता लागला पाहिजे ना आपला. पत्त्याची कुठं बात आहे. आम्ही नाही जुगार बिगार केलं. काय फायदा. नारायण काका मला बोलतो ब्लॉग मध्ये नको घेत जाऊ. आता आमचा काका आहे घ्यावंच लागतंय. आणि मावशी देवाला बसले. मावशी त्या तिकडं नव्हती आणि मामा पत्ती गेलते मावशी तिकडं. केलू ते वहिनी आहेत आम्हाला जेवायला वाढायला आणि दिदी आहे.
चला मग आता जेवून घेतो आम्ही. तर काय आहे बघा, यांना मी स्टेशनला सोडायला आलो. ते बोलताय मगाशी आला नाही, आता आला, मग आता सोडायला आलोय. चला मग बाय बाय, भेटूया. असंच सहकार्य करत राहा, प्रत्येक वर्षी येत राहा. चला. तर गाईस 5 वाजले, आता आम्ही परत एकदा बसलोय. भाऊदा आणि वहिनी आता जस्ट आता इकडे आहे. आणि ते काय बघा कैवल्य आले, कैवल्य हे बघा कैवल्य सुद्धा आलेला आहे. आणि मावशी आलेली आहे पार्वतीचा रूप घेऊन. सेम साडी सफेद सफेद आहे, यांच्या सफेद आहे. महादेव इकडं अशी माणसं आलं ना का म्हणजे पत्ती केलेला बसतात. 3 पत्ती मध्ये 5-5 पानं घेतात, 6-6 पानं घेतात ना डाव घेतात. कोण सांगतं? मी सांगतो असं होऊ शकत नाही. एक खोटा आहे, साफ खोटा आरोप आहे माझ्यावरती. याच्यावर माझी कारवाई होईल. तुमचं नाव कुठे घेतलंय? मी बोलो कोणाचं नाव घेण्याची जरूरत नाही. तुम्हारे पास कुछ सबूत है तो बताओ, बाद में मेरे को सबूत आहे. सबूत मोने आणू मोने से का आणू? आता काय कसं काय आणू? मी सबूत कुठलं पण आणणार. सबूत दिलं तर- मी सबूत कुठलं नाही आणणार. सबूत दिलं का तिच्याने 200 रुपये परत घेईन मग. घ्या, आपण सबूत आण आणू. ना मग आणू. हे काय? आणि इकडे मोना वहिनी पण आली. की आता कुठे आहे? काय करता घरी? हा कोणता भंगार पर्स आहे? हे पनवती आहे. फीस द्यायला घेतले का शाळेमध्ये? असं- हा, जोडून उभं आहे. नाही पण तुम्ही तर एकदा झाले उठणार होते ना. चाला तरी म्हटलं आहे काय? मग उठा. का कोणाची मर्जी? बोलले ना एकदा झाले उठा. बघितलं ना, पहिले बोलायची टोन बोलताय वेगळी ना. होती. नाही, असं आता लगेच- कॅमेरा आला लगेच ते एकदम हा, असं असा म्हणजे नुसतं कॅमेऱ्यासाठी लोक अशी सभ्य फुटेज बनतात. पाहिजे अशी ही बोलतो. तर काहीच आलेले आहे, तुम्ही बघू शकता. पेन वगैरे झाले ना, तुम्ही पेनला घेतली ना काही? हा बरोबर, पेन वरून आलेले आहे बघा. छत्री बित्री सोबत आहे बघा. सिद्धू दादा आहे, मयुरी आलेली आहे, अजून अनिकेत दादा आहे. आणि कोण आहे? सिद्धू दादा आहे, समीर दादा आहे. ते गाडीमध्ये झोपायला गेलेले आहे. ही छत्री घेतली त्याची रडतात. आणि ताई आहे बघा, तिची ड्रेसिंग बघा कशी आहे. येल्लो येल्लो. हा बघ. आणि कधी न काम करणारी माणसे आज काम करतात. तर काही आता आरतीला सुरुवात करू आम्ही. 5 मिनिटात आरतीला सुरुवात करू. हे बघा, बघितलं ना किती गोंगाट आहे. आता 4 दिवस झाले आमच्या घरामध्ये या माणसाच्या मुळे खूप म्हणजे खूप गोंगाट आहे. ऐका नाही गोंगाट? आता खालू पण बोलू शकता ना कोणत्या, तुम्ही बघताय बघा. हे बघा, बत्तीचा टाइम आहे, दिवाबत्तीचा टाइम आहे. गोंगाट नाही घालायचं असं तरी गोंगाटच घालतं. ते वहिनी आहे, आई आहे, ते मावशी आहे, काही वल्ले पण आहे इथं. मामा आहे, आज ढोलकी आणले मामाने वाजवायला. मोरया. गाईज परत मारला माझ्या, परत. तर गाईज जागा शुद्ध करायला घेते हितेश कोरकरने. शाटचा राजा आज 3 दिवसानंतर ना, आज 3 दिवसानंतर फायनली आज बँड आहे. बँड वाजेल आरतीला. 3 दिवस शांत झाली एकदम आमची आरती. आज आहे पण बँड आहे बघा. सेटअप लावायला घेतला इथं. इकडे आमचे खजिनदार आहेत. नमस्कार. 3 दिवसानंतर आहे आपला वाद्य काम चालू होणार आहे. 60च्या राजाला वाद्य काम. ते सुबद्ध आहे. आता पूर्ण सेटअप लागलेलं आहे. 3 दिवस आपली आरती प्लेन झाली एकदम. काही वाद्य बिद्य नव्हतं. मग आज आता वाजवायला घेतलंय आपण. वाईब तर आहेच तशी. मग काय वाटतं? पावसाच्यामुळं परत अजून आमची आजी वारली, त्याच्यामुळे आम्ही वाजू नाही शकलो. पण आज आमची आरती जोरात होणार आहे. धन्यवाद गणपती बाप्पा मोरया. आता मंडळात आलोय. असं घरी अजून जे प्रांजल वहिनीकडे गेले दिदी मामीचं सर्व दर्शनाला, म्हणून आता आलोय मंडळात. तर बघितलं आल्या आल्या तर इथे दानपेटी आताच जस्ट लावलेली आहे. आणि हे शाळेचा राजा सर्व चिपकलेलं आहे आपल्या कैलादेने. आणि आता दानपेटीचं नाव वैभव लावतोय. छत्री भाऊ याला लावले का नाही? आता नाही ना, नाही लावायचं आहे. पूर्ण बरोबर लागला पाहिजे म्हणून ती गाठी पण घेतली. आणि इकडं सर्व मंडळाची पोरा बसलेले आहेत आमच्या, बघू शकता तुम्ही. बाकी सर्वांनी जुने कपडे घातले, जगदीशनी फक्त नवीन घातले. बाकी काही नाही. काय विषय काय कळत नाही आम्हाला. आहे ना रे तेवढा त्यांच्याकडे बोनस हातामध्ये 15. तर काय इकडे 5 पत्तीचा डाय बसलेला आहे. दोन्ही आईसं हे 2 बारीक पोरी, बारीक फक्त दिसायला आणि वयामध्ये आहेत. बाकी खूप मोठ्या पोरी आहेत.
10,000 रुपये खेळतात. आणि इथे वहिनी बसले, इथे कैवल्य आहे, मावशी. जागरण आज नाही, जागरण 3 दिवसानंतर आहे, पण जागरण आज आमच्या इथेच आहे डायरेक्ट. इकडे डिग्गी बसलेले आहे यांची, म्हणजे रमीसच एक प्रकार आहे. केदारनाथ आहे, भाऊजी आहेत, मामा आहेत, तिन्ही साडो बसलेले आहेत. एवढा आहे ना. आणि पप्पा पण बसले आहेत. पप्पा पत्ती खेळत नाही. लास्ट मी 10 नाही तर 12 वर्ष पहिले बघितलं असेल पप्पाला पत्ती खेळताना. आणि इकडे 2 डाय बसणार आहे आता, एक रमीचा बसणार आहे आणि एक किटोचा बसणार आहे. सांगितलं आम्ही. मी आधी मला विचारलं नाही. आणि अजून कोण नाही तिकडे आतमध्ये. चला आता इथे आम्ही बसतो. मी तर रमी खेळणार आहे, किटो नाही खेळणार, कारण की दुपारी किटोवरती खूप हसलोय. 3 नाही 4. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दुगाई दुगाई गँग. चला मी पण जातो आता खेळायला. चुका मामी तिकडं पाना वाटल्या आणि इथं पण पाना वाटलेले आहेत. इकडं रमी पण खेळतं, तिकडं किटो पण खेळतं. खेळायचं असं ते एकच खेळा, नाही तर नका खेळू. आणि मग थोडा ब्लॉग मध्ये घेतो, हो मला ब्लॉग मध्ये घेतो, मग फटको मला घेऊ नको बोलतं, बोलणार नाही असा तसा. आता गपचूप बसले, बोलणार नाही काय मामी. पण आता वॉर्निंग दिलेली आहे, ते एकच डायमंड चाय आणले मम्मीने. आणि यांचं चालू आहे इकडे. यांनी 600 रुपयाचा डाय घेतला डिगीचा आणि सांगतो मामाचं नाव. चालू आहे इथे वहीन त्यांची 5 पत्ती तिकडे चालू आहे. आणि काही बोललेलं आहे बघा, इकडे खेळत ठेवलंय. तेव्हा लगेच फक्त नाव घेतले तर. आणि त्यांचा किटो एक चालू आहे. हा गाईज सगळं हारलो, सगळं हारलो. आई बघा, आई चिटिंग करते. हे कायचा गोंगाट आहे. आम्ही एवढं मोठं इकडे डाय बसलेलं, तिकडे इकडे तरी गोंगाट नाही. आणि यांचा गोंगाट आहे इथे. रात्री 7 वाजलेले आहेत. आता पिझ्झा आणि आहे जरा मी मागवलेलं आहे. आता त्याची डिलिव्हरी 30 मिनिटं आहे. बघू आता किती टाइम लागतो यायला, कारण की खूप भूक लागली. आता 2 वाजले आहेत परफेक्ट. हो मावशी थांबा ना जरा 1 मिनिट, ब्लॉग चालू आहे ना. तर गाईस पिझ्झा आलेले आहेत. अर्धी जण खाणारी आहेत म्हणून आम्ही थोडे कमीच मागवलेले आहेत. ऑनलाईन मागवलेलं झोमॅटोवरून. त्याने एवढं पोऱ्याने ते दिमाग खाल्लेलं ना. बाय मी इधर तो गेलता इकडं कुठं मोहन खेळाच्या पुढं बंदरावर गेलता कुठं तरी पुढं, म्हणून त्याच्यामुळे झालं. आता कुठेच ऑनलाईनच केलं. म्हणजे आता करू सुरुवात करायला. मामीला बसलो माझ्या डायवरती तोपर्यंत चालू आहे बघा. 5 पत्ती थोड्या मिनिटासाठी उठलेलं आहे फक्त. आणि तिकडे चालू आहे. ही हारलेली टीम बघा इथे वरती बसलेली आहे 3 तिकडी. मी आहे आता तुम्ही खाऊन घ्या. आम्ही फटाफट यांचा डाव होऊ दे एकदा. तर गाईज एक एक करून सर्व पाहुणे चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता वाजलेले आहेत 4 वाजलेले आहेत. आणि आम्ही सुद्धा झोपतो. आता खूप खेळलो, खूप खेळलो. आणि यावी तर एवढ्या वेळ पत्ती खेळलो होती ना 4 वाजेपर्यंत. 4 वाजेपर्यंत 5 पत्ती चालू होता. यावी दोघी आणि आईचा चालू होता. यावी दोघी जणी इथं ते बघा परी हारले वाटतात. आणि इथे दिदी आहे, ही हारली आहे बस खुश. तर आता आम्ही झोपतोय. चला मग आता झोपू. गुड नाईट, बाय बाय. तर गाई जो बघा भूपेश मडवी हा आहे बसले ना असं गाडीवरती. आणि आता वाजलेले आहे 4:15 वाजले असेल. मी तुम्हाला मगाशी बोललो का झोपता आता. आणि असं झोपायलाच चाललेलो होतं. लगेच 3 का 4 मिनिटामध्ये वीराचा फोन आला. सोबतच चाल बोलतो नाश्ता करायला जाऊया आपण. तर मी बोललो नाही मी नाही आता झोपता. तर परत झोपतं लागत नव्हती. मग मम्मीला विचारलं मम्मी काय करू.
मग बोलतो जा मग होतं. मग आलो लगेच बाहेर. आता बघू आता कुठे मॅक्सी ग्राउंडला बोलतोय जायचा. मॅक्सी ग्राउंड आहे गोल मैदान. गोल मैदान. मॅक्सी ग्राउंडला काय भेटणार? गोल मैदान. गोल मैदानला जायचं आवडायला. मग बघू चला आता कुठेतरी जायचं नाश्ता करायला जाऊ. तिकडे गेल्यावरती भेटू तुम्हाला. तर गाईज हे काहीतरी आहे बघा. पेरी पेरी मॅगी आहे आणि पेरी पेरी फ्राईज आहेत. एवढा कसा आहे ना यांच्याकडे म्हणून आता यश पाटील आहे म्हणून. तर गाईज ही डिश मागवलेली आहे आम्ही. नावाने माहिती आम्हाला. मगाशी त्याला आम्ही दबंग डिश म्हणून ऑर्डर केली. तो बोलतो ती नका बोलतो ही चांगली आहे बोलतो. मग आता ही मागवलेली आहे. यश पाटील चांगलेला. आता त्यांच्यावर काय आहे तेवढा. आता नाव तो आज गाईज पट्टी खेळायला गेला तर पूर्ण जिंकलेला आहे. तो दीपेशनची घरी जिंकून आलेला आहे. पैसे घरी ठेवून आले. पैसे घरी ठेवले असा विषय झाले. आता खाऊन घेतो आम्ही. काय डिश आहे नवीन बघू. लेट्स ट्राय. तर गाईज असं चाललेलो आम्ही. यश बोलतं का चल बोलतं मला माहिती आहे बोलते. एक मस्त मूर्ती आहे बोलतो मोठी. तिथे जाऊयात बोलतो आपण. तर आम्ही बोलतो चला आता आलोय. आता इथंच आहे आता फाटकलाच म्हणजे पुढं आहे. हे बघा यांनी सांगितलेलं आहे. बराच सांगितलं. आणि 22 फुटाची मूर्ती आहे हे बघा. हा सॉरी 24 फुटाची. ठाण्यावरून आणलेली त्यांनी. MK रूल्स उल्हासनगर. मस्त मूर्ती आहे एकदम बघा. आणि पोरं हात त्यांची जागरण करतात इथं. हे बघा मस्त मूर्ती आहे. आईस पण मस्त आहे एकदम. आखे देखी तो.